नमस्कार. कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूर आणि चाटे शिक्षण समूहाचे भास्कराचार्य प्रतिष्ठान कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इयत्ता 10वीची मार्च 2025 ची परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि मित्र, कोल्हापूर प्रेस क्लब आणि चाटे शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास प्रकल्पांतर्गत सतत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, ज्याच्यामध्ये मार्गदर्शन शिबिर असतात, ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन असतं, व्यक्तिमत्व विकास असतो. आणि म्हणून कोल्हापूर प्रेस क्लबच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की याही वर्षी जी मुलं आता फेब्रुवारी एंड टू मार्च या दरम्यान परीक्षा देणारी आहेत, ती मुलं 10वी स्टेट बोर्डचे असतील, CBSEचे असतील, त्या मुलांसाठी हा ऑनलाईन मार्गदर्शनाचा परीक्षेला जाता जाता विशेष मार्गदर्शन हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे चाटे शिक्षण समूहाच्या माध्यमातून गेली 32-33 वर्ष विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना मार्गदर्शन करताना जो अनुभव मला आला, ज्या अनुभवातनं गुणवंत विद्यार्थ्यांनी माझ्याशी, त्यांच्याशी मी बोलताना मला जे काही चांगले मुद्दे कळले, तेच मुद्दे तुम्हा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही वर्षभर केलेला जो अभ्यास असतो, आता 8वीला, 7वीला, 9वीला तुमची वार्षिक परीक्षा होती, तुमची 6माही परीक्षा होती, तुम्ही सगळ्या विषयांच्या परीक्षा कुठलंही टेन्शन न घेता दिल्या होत्या. त्याच पद्धतीनं 10वीची सुद्धा आता तुमच्या समोर आलेली परीक्षा तुम्ही देणार आहात. तुम्ही अभ्यास केलेला असतो, तुम्ही सराव केलेला असतो, घटक चाचण्या, युनिट टेस्ट सोडवलेल्या असतात, होमवर्क सोडवलेला असतो. गरज असते फक्त तुम्ही केलेल्या त्या विषयाच्या अभ्यासाचं आठवण करायची, त्यातल्या काही चुका असतील तर त्याचा या परीक्षेच्या कालावधीत थोडासा सराव करून लिहून किंवा वाचून बघायचं आणि पुढे जायचं. त्याचं कारण असं असतं की जेव्हा 10वी सुरू झाली तेव्हाचे तुम्ही, त्याच्यानंतरचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही, आता तुमचा पूर्ण कंट्रोल हा तुमच्या अभ्यासावर असतो. तुमची मानसिकता पूर्ण अभ्यासमय झालेली असते आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट ही कमी वेळेत जास्त लक्षात ठेवण्याची असते. आणि म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थी भाषा विषयांचा अभ्यास, सायन्स मॅथचा अभ्यास, त्याच्यानंतर सोशल सायन्सचा अभ्यास जो केलेला आहे तो व्यवस्थित आठवणं, तुमच्या डोक्यात तो नीट साठवणं आणि लिखाणाच्या स्वरूपात बोर्ड परीक्षेकडे तो पाठवणं, अशा पद्धतीची तुम्हाला क्लुप्ती वापरायची. आता परीक्षा सुरू होत आहेत. सध्या काही मुलांच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा असतात. शाळेमध्ये इंटरनल असेसमेंट तुमचं झालेलं असतं. तुमचा सगळा होमवर्क आणि वर्षभराचा लेखाजोखा तिथल्या शाळेतल्या शिक्षकांकडे असतो. त्याच्यामुळे डोंट वरी, ते सगळं व्यवस्थित होणार. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या बोर्ड परीक्षेच्या पहिल्या पेपरपासून शेवटच्या पेपरपर्यंत. आता परीक्षेच्या या कालावधीमध्ये पहिला पेपर समजा आपण द्यायला जाणार आहोत, त्या दिवसापासून जाताना सगळं परीक्षेचं साहित्य नीट सोबत घेणं, सगळ्या सूचना तुम्हाला दिलेल्या असतात त्या तुमच्या सोबत असतात आणि वेळेत निघून वेळेत पोहोचणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टीत पण त्या नीट केल्या तर आपल्याला कुठेही धांदल उडत नाही, वेळ होत नाही, आपण वेळेच्या आधी पोहोचतो आणि मग आपला पेपर व्यवस्थित जातो. प्रश्नपत्रिका वर्गात तुम्ही गेल्यानंतर तिथे हातात प्रश्नपत्रिका पडण्याच्या अगोदर तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाईल. त्याच्यावर बारकोड सिस्टम वगैरे असेल, ते सगळं सूचना देतात, त्याप्रमाणे भरून घेणं. आणि मग प्रश्नपत्रिका दिली, टोल वाजला की पहिला प्रश्न नीट वाचा, त्याचं उत्तर व्यवस्थित लिहा, दुसरा, तिसरा, चौथा, असं सिक्वेन्सनं सगळे प्रश्न व्यवस्थित उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक टाकून लिहायला सुरुवात करा. काहीही प्रॉब्लेम येत नाही. समजा प्रश्नपत्रिका सोडवत असताना एखादा मधलाच प्रश्न आला नाही तर त्याला डोकं लावून खडाखोड करून डोकं तिथे हे करत बसू नका. पुढे जावा, सगळे प्रश्न अटेम्प्ट करा आणि मग उत्तरपत्रिकेमध्ये समजा चौथ्या प्रश्नातलं बी बीट तुम्हाला जमलं नव्हतं तर क्वेश्चन नंबर 4 बी म्हणा, तिथे उत्तर म्हणा आणि लिहा. काही प्रॉब्लेम नाही. याचा परिणाम असा होतो
जेव्हा परीक्षक तुमची उत्तरपत्रिका तपासतो तेव्हा उत्तरपत्रिका तपासताना एक गुड मेंटॅलिटी तयार होते, कारण तुम्ही सगळे प्रश्न सिक्वेन्सनं सोडवलेले आहेत. फक्त एक प्रश्न शेवटी तुम्ही सोडवलाय किंवा 2 प्रश्न शेवटी सोडवलेत की ज्याच्यामध्ये थोडीशी खडाखोड होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय की परीक्षक 100% समजून जातो की हा विद्यार्थी अभ्यासू आहे, हा विद्यार्थ्यानं व्यवस्थित सगळा पेपर सोडवलेला आहे. शेवटी त्याच्या थोड्याफार चुका झाल्या, त्याच्यातही मार्क परीक्षकाकडून कमी करणे हा प्रॉब्लेम होत नाही, तो मार्क देऊन टाकतो. म्हणजेच आपल्याला चांगले मार्क्स पडतात आणि इम्प्रेशन आपलं परीक्षकावरचं बॅड होत नाही. ही साधी गोष्ट तुम्ही पाळली तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नंबर 2, तुमचा पहिला पेपर संपला, समजा त्यात 4-5 मार्काचं लिहायचं राहिलं, वेळ पुरला नाही, खडाखोड झाली, चुकलं वगैरे वगैरे. वर्गातून एकदा उत्तरपत्रिका परीक्षकाच्या हातात देऊन आलात की पुन्हा त्याच्यावर भाष्य करत बसू नका, त्याच्यावर चर्चा करत बसू नका, कारण आता ते पेपर दिलेला आहे, उत्तरपत्रिका जमा झालेली आहे. पुढच्या राहिलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये सोडवताना चुका होणार नाहीत. ते 5 मार्क कसे कव्हर करता येतील याच्यावर आपण दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, परीक्षा मुळात असतेच कशासाठी? तुम्हाला काय येत नाही हे बघण्यासाठी. काय येतं हे बघण्यासाठी बोर्डाला इंटरेस्ट नसतो, आणि म्हणून तुम्ही या पद्धतीनं पेपरमध्ये तुमची मानसिकता ठेवा. ज्या त्या पेपरला ज्या त्या वेळेला महत्त्व द्या, ज्या त्या पद्धतीनं तिथं जाऊन ते अटेम्प्ट करा. निश्चितपणे तुम्हाला त्याच्यात कुठेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. पर्टिक्युलरली भाषा विषयांमध्ये लेखन कौशल्याचे आणि व्याकरणाचे प्रश्न लिहिताना, कारण त्याला पैकीच्या पैकी मार्क आहेत, दुर्लक्ष होऊ देऊ नका. ते प्रश्न काळजीपूर्वक अटेम्प्ट करा. सायन्स मॅथमॅटिक्समध्ये फिल इन द ब्लँक्स, ड्रॉ द डायग्राम्स, मॅच द फॉलोविंग, गिव्ह 1 आन्सर मीन्स 1 सेंटेन्स आन्सर वगैरे, कारण या उत्तरांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये थोडं मागे पुढे होईल, आणि म्हणून वर्षभर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, सराव सांगितलेला, होमवर्कला दिलेले प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आहेत. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याचं जर योग्य पालन केलं तर तुम्हाला या परीक्षेत चांगले गुण नक्की मिळणार आहेत. कारण ही परीक्षा तुमचा शैक्षणिक बायोडाटा तयार करणार आहे. 9वी पर्यंतचे मार्क्स वगैरे पुढे तुमच्या शैक्षणिक बायोडाटावर लिहिले जात नाही. 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असा सिक्वेन्स असतो. आणि 10वीला जेव्हा 90, 92, 95, 98% मार्क्स मिळतात तेव्हा तुमची ओळख तयार होते एक हुशार विद्यार्थी म्हणून. आणि मित्रहो, म्हणून आपण या दृष्टीनं आपल्या या परीक्षेकडे बघूयात. पालकांना माझं आव्हान आहे की या दरम्यान आपल्या पाल्याला आपण कुठेही न रागवणं, एखाद्या वेळेस त्याच्याकडनं काही चूक होत असेल तर ती न ऐकल्यासारखी करून त्याला सपोर्ट करणं, सांगण्याचा अर्थ त्याला मोटिवेटिव्ह ठेवणं, त्याला डिस्टर्ब होणार नाही या पद्धतीनं काळजी घ्यायची. आता बऱ्याचदा असं होतं की आपण पेपरवरून येता येता पालक म्हणून कसा गेला पेपर, असं झालं तसं झालं, आणि मग गप्पा करत करत मुलगा एखादा म्हणतो, विद्यार्थिनी म्हणते की मला एखादा प्रश्न अवघड गेला, पालक लगेच अरे मग कसं काय अवघड गेला, कसं काय जमलं नाही, असं आपण नकळत बोलत असतो. पण ती वेळ नसते, कारण उत्तरपत्रिका आता ऑलरेडी जमा झालेली आहे. आणि म्हणून पालकांनी सुद्धा काही पथ्ये पाळायची असतात, ती पाळली जावीत. अशा पद्धतीचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक शिक्षक म्हणून मी निश्चित आवाहन करेन. विद्यार्थी मित्र हो, पालकगण, तुम्हाला 10वी नंतर जे काही करायचंय त्याच्याबद्दल आत्ता लगेच विचार करू नका. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा कोल्हापूर प्रेस क्लब आणि चाटे शिक्षण समूह हे 10वी नंतर काय याच्यावर वेगळं मार्गदर्शन शिबिर तुम्हाला घेणार आहे, वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहे, जे तुमच्या 11वी-12वीच्या करिअरशी रिलेटेड असेल. आता काही मुलांना सायन्स करायचंय, काही मुलांना अजून कुठल्या कोर्सला जायचंय. जे कोर्सेस चाटेमध्ये चालतात त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती कधीही देऊ, पण त्याच्याशिवायची सुद्धा माहिती पाहिजे असेल तरी सुद्धा ती आम्ही प्रेस क्लब कोल्हापूर आणि चाटे शिक्षण समूहाच्या वतीनं देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. पुढेही तो चालू ठेवू. निश्चित पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल. प्रत्येक पालकाला मी आवाहन करतो की तुम्ही जे काही आपल्या मुलांच्या संदर्भात पालकत्व केलेलं असतं त्याचं एका यशामध्ये रूपांतर होण्याची ही वेळ आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी ज्या ज्या शिक्षकांनी दिलेल्या क्लासच्या असतील, शाळेतल्या असतील, सगळ्या विषयांच्या सूचना नीट लक्षात घ्या. आणि तुम्ही आत्तापर्यंत जशा वेगवेगळ्या परीक्षा देऊन यशस्वी झालात तसंच बोर्डाच्या परीक्षेचं कुठलाही ताणतणाव न घेता सामोरे जा. तुम्हाला यश मिळणार. आणि भविष्यात जे काही तुम्हाला सायन्स सारख्या, इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या शाखा करायच्या त्यासाठी सुद्धा चाटे शिक्षण समूह असेल, कोल्हापूर प्रेस क्लब असेल, आम्ही तुमच्यासोबत सदैव असू. मित्र हो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस टाइम.